Hello everyone, we had started inhalants chapter. So in previous class we had seen inhalants means what, that is to inhale means what you do, you inhale the environmental air, that is you are trapping the air from your nose. ऑक्सिजन तुम्ही बाहेरच्या वातावरणामधला जो काही ऑक्सिजन आहे तो तुम्ही आतमध्ये घेत असता आणि CO2 जो काही आहे तो तुम्ही बाहेर सोडत असता. त्या प्रोसेसला इन्हेलेशन्स असं म्हणतात. आणि इन्हेलंट्स म्हणजे काय, तर दीज आर द ड्रग्ज ऑर केमिकल्स विच इज इन द वेपर फॉर्ममध्ये असतात ती, दॅट आर इनहेल्ड इन द बॉडी. They are directly taken by the nasal or the oral route by gaseous systems and through the way of the nose, and it goes to the respiratory tract also. Asthmatic patients are also there. So अस्थमॅटिक पेशंट्स जे मेडिसिन्स घेत असतात ते काय करतात, इन्हेल करत असतात. ते काय असतात, रोटा कॅप्स असतात त्यांच्या, दे आर इन्हेलिंग दॅट. देन युअर विक्स इज ऑल्सो देअर. विक्स हे पण काय आहे, इट्स अँड तुम्ही मेडिकलमध्ये कधी गेला तुम्ही मागता विक्स इन्हेलर द्या. सो इट्स वॉट, ते काय आहे विक्स, इट इज अन ऑल्सो इन्हेलंट, ते सुद्धा इन्हेलंटच आहे. सो दे डिरेक्टली ॲक्ट, दिस इन्हेलंट्स दे डिरेक्टली ॲक्ट ऑन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड द CNS, दे स्टिम्युलेट द CNS. देन हिअर इन दिस चॅप्टर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि हे इन्हेलंट्स आपण स्टडी करणार आहोत. सो अलॉंग विथ दॅट N2 दॅट इज नायट्रोजन इज ऑल्सो देअर अँड हेलियम इज ऑल्सो देअर, बट दीज आर द इनर्ट गॅसेस अँड दिस नायट्रोजन इज द इरिटेटिंग अँड दीज आर द हजार्डस. सो इट्स जनरली नॉट यूज. सो मेजरली यूज जे काही इन्हेलंट्स आहेत इन दॅट N2O म्हणजे नायट्रस ऑक्साईड, देन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि O2 म्हणजे ऑक्सिजन. हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. देन सी, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण इन्हेलंट्स काय असतात, जे काय केले जातात, दीज आर द ड्रग्ज ऑर केमिकल्स विच आर टेकन इन द वेपर फ्रॉम, दे आर इनहेल्ड इन द बॉडी. देन दॅट इज ब्रिदिंग आऊटची प्रोसेस आपण बघितली होती. ऑक्सिजनचा रोल काय असतो रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये, मीन्स लिव्हिंग सिस्टममध्ये आपल्या ऑक्सिजनचा रोल काय असतो तो आपण बघितला होता. देन we had seen these normal values for the hemoglobin also. Then role of the oxygen, then role of carbon dioxide, CO2चा रोल काय आहे हे आपण बघितलं होतं. देन नेक्स्ट आपण जे कंपाऊंड आहे CO2 त्याच्यामधला हा पार्ट बघितला होता प्रिपरेशनचा. नेक्स्ट पार्ट आता आपण कंटिन्यू करणार आहोत. सो CO2 दॅट मीन्स वॉट, कार्बन डायऑक्साईड. इट्स मॉलिक्युलर वेट इज 44.01 अँड इट्स फॉर्म्युला काय आहे त्याचा, CO2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. मीन्स इट कंटेन्स नॉट लेस दॅन 99% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ऑफ द CO2. सी ऑल दीज गॅसेस, हे काय आहेत, सगळे गॅसेस आहेत. दीज आर द इन द गॅशियस फॉर्म अँड दे आर स्टोअर्ड इन द मेटॅलिक सिलेंडर. मेटॅलिक सिलेंडर जो काही आहे त्या मेटॅलिक सिलेंडरमध्ये हे गॅसेस आहेत, हे स्टोअर केलेले असतात. अँड दिस CO2 हा जो गॅस आहे हा ग्रे कलर सिलेंडरमध्ये स्टोअर केलेला असतो. सो त्याचं प्रिपरेशन आपण बघितलं, that compounds containing carbon like materials like coal, coke and oil. त्या मटेरियल जी काही आहेत त्याच्यामध्ये कार्बन आहे. सो इफ वी बर्न इट विथ द एक्सेस ऑफ द ऑक्सिजन देन देअर विल बी अ फॉर्मेशन ऑफ CO2. तिथे काय होतं, CO2 हा जो काही आहे हा CO2 इथे फॉर्म होत असतो. Then next see another method, when calcium carbonate, okay, when calcium carbonate is treated with the hydrochloric acid, that time what happen, तेव्हा सुद्धा CO2 गॅस आहे हा फॉर्म होतो. CaCl2 कॅल्शियम क्लोराईड मिळतं ॲक्वियस स्टेटमध्ये. देन H2O वॉटर मिळतं आपल्याला आणि CO2 गॅस आहे हा इथे मिळतो. सो हे बघा ही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. हे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. जेव्हा हे CaCO3 बरोबर कॅल्शियम कार्बोनेटसोबत जेव्हा ट्रीट केलं जातं हायड्रोक्लोरिक ॲसिड तेव्हा कॅल्शियम क्लोराईड मिळतं आपल्याला. अलॉंग विथ दिट्स कॅल्शियम क्लोराईड वॉटर इज ऑल्सो गेटिंग वॉटर. आणि इथे बघू शकता तुम्ही, ह्या इथे बघा इथे काय मिळालं आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. हिअर कार्बन डायऑक्साईड गॅस इज ऑप्टेन. सो हाऊ इट इज प्रिपेअर्ड, फर्स्ट
वेन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स असतील, वेन दॅट बर्न, ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आहे, मेन ते ऑइल असेल, देन कोल असेल, त्याच्या समजा एखाद्या ऑइलमध्ये कार्बन आहे आणि ते जर तुम्ही हीट केलं इन द ऑक्सिजन, इन द प्रेझन्स ऑफ एअर ते तुम्ही हीट केलं, देन यू ऑल्सो गेट द कार्बन डायऑक्साईड. देन अनादर मेथड इज वेन कॅल्शियम कार्बोनेट इज वॉट, CaCO3, इट्स कॅल्शियम कार्बोनेट. when it's treated with hydrochloric acid, that is HCl सोबत जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट ट्रीट केलं जातं, then that time what form here, calcium chloride CaCl2 plus water and CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, हा गॅस इथे फॉर्म होतो. when this कार्बोनेट ट्रीटेड विथ ॲसिड सोबत जेव्हा हे कार्बोनेट्स आहेत ही ट्रीट केली जातात तेव्हा. देन नेक्स्ट अजून एक मेथड प्रिपरेशनचे काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट जेव्हा हीट केले जातात. आता कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, CaCO3, सोडियम बायकार्बोनेट इज वॉट, NaHCO3. NaHCO3 हे काय आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे. सो ही कंपाऊंड्स जेव्हा हीट केली जातात इन प्रेझन्स ऑफ मीन्स एअर, दॅट टाईम हिअर यू कॅन सी CaO कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 गॅस इथे फॉर्म झालेला आहे. तो CO2 गॅस काय होत असतो, इव्हॉल्व होत असतो. देन सोडियम बायकार्बोनेट दॅट मीन्स NaHCO3. when the sodium bicarbonate is heated, it gives carbon dioxide CO2. so here you can see Na2CO3, then along with H2O वॉटरसुद्धा इथे फॉर्म होतं आणि CO2 गॅस जो काही आहे हा CO2 गॅस इथे फॉर्म होत असतो. सी दिस कार्बन डायऑक्साईड अंडर प्रेशर मीन्स जे तुम्ही कोल्ड्रिंक्स पिता, पेप्सीची बॉटल असते, थम्सअपची बॉटल असते, जेव्हा त्याचं झाकण उघडलं जातं स्टॉपवरने, झाकण जेव्हा उघडलं जातं त्याचं, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल त्याच्यामधून गॅस जो काही रिलीज होत असतो त्याचा तुम्हाला एक साऊंड येतो, आवाज येत असतो, तो जो गॅस रिलीज होत असतो त्याच्यामध्ये मग CO2 असतो. ओके, CO2 असतो त्याच्यामध्ये. मीन्स जेव्हा हा CO2 आहे अंडर प्रेशर जेव्हा डिझॉल्व केला जातो कोल्ड वॉटरमध्ये, दॅट टाईम इट फॉर्म द कार्बोनिक ॲसिड फ्रॉम विच कार्बन डायऑक्साईड लिबरेटेड वेन प्रेशर इज रिलीज. मीन्स तेव्हा तो काय केलेला असतो, त्या बॉटलमध्ये प्रेशर टाकलेलं असतं, प्रेशर ॲड करून तो फिलअप केलेला असतो त्या बॉटलमध्ये जो CO2 असतो तेव्हा. आणि त्याच्यामध्ये आता जे कोल्ड्रिंक्स जे काही आहे त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असतं. सो तेव्हा त्याच्यासोबत जो रिॲक्ट होतो हा गॅस तेव्हा तो कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतो. आणि कार्बोनिक ॲसिड म्हणजे जेव्हा आणि आपण त्याचं ते स्टॉपर उघडतो तेव्हा मग ते काय होतं, प्रेशर जे काही आहे ते प्रेशर रिलीज होत असतो. सो बाय थ्री मेथडने कार्बन डायऑक्साईड CO2 गॅस जो काही आहे हा प्रिपेअर केला जातो. फर्स्ट मेथड कोणती बघितली आपण, CO2 जो काही आहे, CO2 काय केला जातो, फर्स्ट कार्बन कंटेनिंग जे काही कंपाऊंड आहेत, सो आता कोल आहे, देन ऑइल आहे, सो ही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स वेन दॅट हीटेड विथ एअर, दॅट टाईम तिथे तेव्हा काय होतं, CO2 हा जो काही आहे हा CO2 काय होत असतो इथे फॉर्म होत असतो. देन अनादर मेथड आपण काय बघितली, आपण रिॲक्शन कोणासोबत केली, कॅल्शियम कार्बोनेट सोबत. सो वेन दिस कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा काय केला जातो, ट्रीट केला जातो विथ वॉट, कोणासोबत कॅल्शियम कार्बोनेट ट्रीट केला जातो, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट ट्रीट केला जातो, दॅट टाईम वॉट फॉर्म हिअर, तेव्हा काय फॉर्म होतं, CaCl2 कॅल्शियम क्लोराईड फॉर्म होतं इथे आणि CO2 गॅस, कॅल्शियम क्लोराईड CO2 गॅस इथे फॉर्म होत असतो. अँड वॉटर इज ऑल्सो फॉर्म ओव्हर हिअर, वॉटरसुद्धा इथे फॉर्म होत असतो. सो ही द सेकंड मेथड झाली. देन थर्ड मेथड कोणती बघितली आपण, जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट जे हीट केले जातात, वेन दीज कंपाऊंड्स, विच कंपाऊंड, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3
or sodium bicarbonate. Sodium bicarbonate means what? NaHCO3. when these compounds are heated, ही कंपाऊंड जेव्हा हीट केले जातात तेव्हा तिथे काय होतं? कार्बन डायऑक्साईड. इट गिव्स आउट द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड मीन्स वॉट? CO2 इथे फॉर्म होत असतो. इथे बघा रिॲक्शन CaO + CO2 गॅस इथे रिलीज होत असतो. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? तर NaHCO3 when it is heated that time it gives Na2CO3 वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. आणि जे तुमची कोल्ड्रिंक्स असतात त्या कोल्ड्रिंक्समध्ये सुद्धा काय असतं? CO2 गॅस आहे हा फिलअप केला असतो. अँड वेन यू ओपन दॅट मीन्स त्याचं जे झाकण जेव्हा तुम्ही ओपन करत असता तेव्हा तो प्रेशर जसं रिलीज होईल तसा तो CO2 गॅस हा काय होत असतो? तो लिबरेट होत असतो. आणि जेव्हा त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये हा CO2 ॲड केला जातो तेव्हा त्या कोल्ड्रिंक त्याच्यामध्ये वॉटरसुद्धा असतं प्रेझेंट. सो तेव्हा म्हणजे त्या बॉटलमध्ये ॲड केल्यानंतर काय होतं? तो कार्बोनिक ॲसिड फॉर्म करतो. वेन इट रिॲक्ट विथ म्हणजे जेव्हा त्या कोल्ड वॉटरमध्ये तो डिझॉल्व होतो तेव्हा तो इथे कार्बोनिक ॲसिड फॉर्म करत असतो. देन नेक्स्ट सी प्रॉपर्टीज बघूया आपण कार्बन डायऑक्साईडच्या. हा काय आहे? ऑफकोर्स हा गॅस आहे. सो इट्स अ कलरलेस ओडरलेस गॅस विथ फेंटली ॲसिडिक टेस्ट असते ह्याची. देन सी दिस गॅस इट इज सोल्युबल इन द वॉटर. वॉटरमध्ये काय आहे? हा सोल्युबल आहे गॅस आहे तो. आणि तेव्हा तो फॉर्म काय करतो? कार्बोनिक ॲसिड आहे हे फॉर्म करत असतो. देन सी कार्बन डायऑक्साईड इथे बघू शकता तुम्ही आता रिॲक्शन आहे. आपण बघितलं की जेव्हा तो बॉटलमध्ये काय केला जातो? ॲड केला जातो. CO2 जो काही आहे बॉटलमध्ये जेव्हा तो ॲड करतात तेव्हा तो वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि H2CO3 हे काय आहे? कार्बोनिक ॲसिड आहे. कार्बोनिक ॲसिड तिथे तो फॉर्म करत असतो. देन सी दिस CO2 हा जो काही आहे इट इज नॉट सपोर्ट फॉर कंबशन. मीन्स CO2 कंबशनसाठी मीन्स जे काही मीन्स कंबशन ही काय आहे? इट्स अ केमिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय होतं? इन विच सबस्टन्स रिॲक्ट्स रॅपिडली विथ ऑक्सिजन अँड गिव्ज ऑफ हीट. मीन्स जाळणं जातात जे बोलतात ना त्याला हा सपोर्ट करत नाही. मीन्स CO2 सोबत तुम्ही एखादं कंपाऊंड जर तुम्ही समजा ते जाळायचा प्रयत्न केलात तर ते लगेच जाळलं जात नाही. मीन्स हीट आग जी काही आहे फायर आहे ती इझिली फायर कॅच करण्याचा प्रयत्न हे कंपाऊंड CO2 करत नाही. लिसन केअरफुली. कंबशनसाठी हा सपोर्ट करत नाही. कंबशन म्हणजे काय? कंबशन ही काय आहे? कंबशन ही अशी केमिकल प्रोसेस आहे, ही अशी एक रासायनिक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये तो सबस्टन्स आहे तो पदार्थ आहे तो ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आणि हीट देतो. बट ही कंबशनची प्रोसेस झाली. कंबशनमध्ये काय होतं? सबस्टन्स ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होत असतो आणि हीट द्यायला तो सुरुवात करत असतो. बट इथे आपलं जे कंपाऊंड आहे CO2 आहे हा कंबशनसाठी सपोर्ट करत नाही. ओके. देन सी ह्याच्यामध्ये काय आता आपण प्रॉपर्टीज बघतोय. लिक्विड CO2 असतो आणि सॉलिड CO2 सुद्धा असतो. जो सॉलिड CO2 आहे त्याला ड्राय आईस असं म्हटलं जातं. अँड इट इज मोर स्टेबल अँड पुअर थर्मल कंडक्टिव्हिटी. मीन्स थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर इझिली फायर आहे ते कॅच करत नाही. डज नॉट सपोर्ट फॉर द कंबशन. सो इट इज मोर स्टेबल असतो हा. देन लिक्विड CO2 जो काही आहे दॅट लिक्विड CO2 इज इनसोल्युबल इन द वॉटर. लिक्विड फॉर्ममध्ये जर कार्बन डायऑक्साईड असेल मीन्स कार्बन डायऑक्साईड आहे तर तो इनसोल्युबल असतो वॉटरमध्ये. गॅशियस फॉर्ममध्ये तो काय असतो? सोल्युबल असतो. देन सी त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत आता बघा. वेन अ मॅग्नेशियम म्हणजे काय? तर Mg बर्न्स इन ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ कार्बन डायऑक्साईड. मॅग्नेशियम जेव्हा बर्न केला जातो CO2 सोबत दॅट टाईम व्हॉट हॅपन? इट गेट्स रिड्यूस टू कार्बन अँड मेटल ऑक्साईड इज फॉर्म. तेव्हा तो रिड्यूस कशामध्ये होतो? कार्बन त्याच्यामधून रिड्यूस होतो आणि तिथे मेटल ऑक्साईड MgO हे काय आहे? मेटल ऑक्साईड आहे हे तिथे फॉर्म होतं. वेन मॅग्नेशियम म्हणजे काय? तर Mg. मॅग्नेशियम हे काय केलं जातं? बर्न केलं जातं इन ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ कार्बन डायऑक्साईड.
CO2 सोबत जेव्हा मॅग्नेशियम काय केलं जातं, बर्न केलं जातं, दॅट टाईम इट गेट रिड्यूस टू कार्बन. कार्बनमध्ये काय होत होतो, रिड्यूस होतो C अँड मेटल ऑक्साईड इज फॉर्म. मीन्स MgO हे काय आहे, मेटल ऑक्साईड इथे फॉर्म होतं. देन सी वेन दिस CO2 गॅस इज पास ओव्हर लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे काय, ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे ॲसिड बेसिस या चॅप्टरमध्ये. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं सिनॉनिम काय आहे, लाईम वॉटर, चुना बोलतात तो. ओके, सो दिस CO2 गॅस जेव्हा पास केला जातो थ्रू दिस लाईम वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, तेव्हा काय फॉर्म होतं, तिथे कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर फॉर्म होतात. तर ही रिॲक्शन बघा, CO2 हा जो गॅस आहे तो जेव्हा पास केला थ्रू दिस लाईम वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, तेव्हा तिथे फॉर्म काय झालं, इथे तुम्ही बघू शकता. आता ही रिॲक्शन आहे टोटल, ही रिॲक्शन आहे. वॉटर मॉलिक्यूल H2O, इथे बघा H2O आहे, हा H2O काय झाला इथे सेपरेट झाला आणि इथे CaCO3 आहे, हे काय झालं, फॉर्म झालं. 2 मॉलिक्युल्स आहेत इथे, ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत. एक मॉलिक्यूल इकडे गेला, एक मॉलिक्यूल आहे तो इथे आला. आणि हा बघा, हा Ca आणि हा CO आणि इकडचा एक ऑक्सिजन, असं मिळून इथे CaCO3 फॉर्म झालं आणि वॉटर इथे फॉर्म झालं. केमिकल प्रॉपर्टीज आलं तुम्हाला एक्झामला कार्बन डायऑक्साईडच्या. काय काय लिहायच्या पहिल्या तुम्ही, जेव्हा मॅग्नेशियम मीन्स Mg जेव्हा बर्न केला जातो CO2 सोबत, त्यावेळेला काय होतं, तो रिड्यूस कशामध्ये होतो, कार्बनमध्ये, आणि त्यावेळेला मेटल ऑक्साईड फॉर्म होतं. MgO हे काय आहे, मेटल ऑक्साईड तिथे फॉर्म झालं. देन अनदर काय आहे प्रॉपर्टी त्याची, केमिकल प्रॉपर्टी, वेन CO2 गॅस इज पास ओव्हर लाईम वॉटर. CO2 गॅस जो काही आहे हा लाईम वॉटर म्हणजे काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्याच्यामधून जेव्हा हा CO2 पास केला जातो त्यावेळेला तो काय फॉर्म करतो, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 फॉर्म करत असतो. कॅल्शियम कार्बोनेट आणि वॉटर तिथे फॉर्म करत असतो. देन वेन दिस गॅस इज पास इन अ सोल्युशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, मीन्स हा जो CO2 गॅस आहे हा जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटमधून पास केला जातो आणि वॉटर, तेव्हा काय मिळतं, अ मिल्की व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ द कॅल्शियम बायकार्बोनेट फॉर्म होतं इथे. आता तुम्ही जी सगळी सॉल्ट घेता ती पण मीन्स CO2 आता घेता तुम्ही, त्याच्यामध्ये ती बायकार्बोनेट फॉर्ममध्ये असतात. मीन्स इनो जर तुम्ही घेतला, इनो हे काय आहे, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट असतं इनोमध्ये. सो ही सगळी जी तुम्ही सॉल्ट घेता ती पण कशामध्ये असतात, मीन्स बायकार्बोनेट फॉर्ममध्ये असतात ती. देन हा जो गॅस आहे, वेन दिस CO2 गॅस इज पास इन द सोल्युशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, CaCO3. मीन्स हा CO2 गॅस जेव्हा पास केला जातो थ्रू दिस कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 अँड वॉटर, दॅट टाईम व्हॉट हॅपन, अ मिल्की व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम बायकार्बोनेट इज फॉर्म. मग तिथे काय होतं, कॅल्शियम बायकार्बोनेट म्हणजे CaHCO3 ट्वाईस, कॅल्शियम बायकार्बोनेट तिथे फॉर्म होत असतो. जेव्हा गॅस आहे हा कॅल्शियम कार्बोनेटमधून CaCO3मधून गॅस जेव्हा पास केला जाईल तेव्हा, त्यावेळेला काय फॉर्म होतं, मिल्की व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ द कॅल्शियम बायकार्बोनेट मिल्की व्हाईट प्रेसिपिटेड इथे काय होत असतं, फॉर्म होत असतं. CaHCO3 ट्वाईस इथे फॉर्म होत असतं. ह्या काय झाल्या, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज झाल्या. ह्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज, आणि आत्ताच्या ज्या आपण बघितल्या ह्या काय आहेत, सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. देन नेक्स्ट आपण आता ह्याचे युजेस काय आहेत, इट्स ॲक्शन मीन्स कसा ॲक्ट होतो आणि त्याचे युजेस काय आहेत ते आपण आता बघूया. सो सी नाव, इट इज यूज ॲज अ रेस्पायरेटरी स्टिम्युलंट वेन इनहेल्ड. म्हणजे जेव्हा वेन वी इनहेल इनहेल जेव्हा तो घेतला जातो आतमध्ये व्हेपर फॉर्ममध्ये, गेशियस फॉर्ममध्ये, तेव्हा तो रेस्पायरेटरी सेंटर काय करत असतो, स्टिम्युलेट करत असतो. मीन्स फॉर स्टिम्युलेटिंग रेस्पायरेशन इन न्यूबॉर्न इन्फंट्स इट इज यूज, त्याच्यासाठी यूज केला जातो. अँड ह्याच्यामध्ये मीन्स हे जे काही मिक्सचर आहे CO2, ओके, मीन्स 5% काय आहे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. मीन्स द मिक्सचर ऑफ CO2 with 5% ऑक्सिजन
or up to 10% is used in the treatment of कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग झालं असेल और मॉर्फिन पॉयझनिंग असेल, डिप्रेसंट पॉयझनिंग जेव्हा झालं असेल तेव्हा काय केलं जातं तर का मीन्स 5 to 7% CO2 जो काही आहे तो ऑक्सिजनमध्ये ॲड केला जातो आणि पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो. आता हे रेस्पायरेटरी स्टिम्युलंट आहे, त्याच्यामुळे तो स्टिम्युलेट करतो रेस्पायरेटरी सेंटर आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर जे काही आहे तुमच्या ब्रेनमध्ये. रेस्पायरेटरी सेंटर असतं, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर्स आर प्रेझेंट. सो त्याला तो काय करत असतो, लगेच स्टिम्युलेट करत असतो आणि रेस्पायरेटरी ट्रॅकला पण काय करत असतो तर तुमच्या स्टिम्युलेट करत असतो. देन आता ह्याच्यामध्ये CO2 हा जो काही आहे CO2 आता तुमचं हे काय असतं ॲसिड बेस मीन्स तुमच्या बॉडीमध्ये इट रेग्युलेट मी अनदर युजेस जे काही सांगते स्लाईडवर दिसतात त्याशिवाय हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. सो इट रेग्युलेट ॲसिड बेस बॅलन्स इन द ब्लड आणि टिश्यू. ब्लड आणि टिश्यूमध्ये ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करत असतो CO2. आता तुमच्या ह्याच्यामध्ये मग ॲसिडिक बॅलन्स बेसिक बॅलन्स राखण्याचं काम रेग्युलेट करण्याचं काम आहे ते CO2 करत असतो. ॲसिडॉसिस आणि अल्कोलॉसिस ह्या 2 कंडिशन्स असतात. आता ॲसिडॉसिस कसं होतं तर आता ब्लडमध्ये लिसन केअरफुली ब्लडमध्ये तुमच्या CO2 काय झाला वाढला. CO2ची लेवल आहे ही समजा जर तुमच्या ब्लडमध्ये वाढली त्यावेळेला मीन्स काय होतं तेव्हा ब्लडमध्ये CO2ची लेवल वाढते म्हणजे काय होतं लंग्स जे काही आहेत हे प्रॉपरली काम करत नाहीत. मीन्स CO2 रिमूव्हल जे करण्याची प्रोसेस आहे ती डिस्टर्ब होत असते, इंटरप्ट होत असते आणि त्याच्यामुळे मोर CO2 present in the blood means there is a more accumulation of the CO2 in the blood and it create the acidic environment in the blood मध्ये ते acidic environment create करतं आणि त्या कंडिशन्सला ॲसिडोसिस असं म्हणतात. मीन्स ॲसिडोसिसमध्ये काय होत असतं ब्लडमधली CO2ची जी लेवल आहे ही ब्लडमधली CO2ची लेवल इन्क्रीज होत असते. त्यामुळे काय इन्क्रीज होत असते ती ब्लडमधली CO2ची लेवल त्यावेळेला लंग्स जे काही आहेत हे लंग्स प्रॉपरली काम करत नाही. तुमचे जे लंग्स आहेत हे लंग्स प्रॉपरली तुमचे काम करत नसतात त्यामुळे CO2ची लेवल आहे ब्लडमधली ही इन्क्रीज होत असते. मीन्स CO2 जो काही आहे रिमूव्हलची जी प्रोसेस असते CO2 रिमूव्हलची प्रोसेस असते. आता तुम्ही जेव्हा काय करत असता ऑक्सिजन तुम्ही घेत असता आतमध्ये O2 आहे ऑक्सिजन हा तुम्ही आतमध्ये घेत असता आणि CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस आहे हा तुम्ही बाहेर सोडत असता जेव्हा तुम्ही काय करत असता ब्रीदिंग करत असता तेव्हा. बट तर इथे ॲसिडॉसिसमध्ये काय होत असतं CO2ची लेवल आहे ब्लडमधली इन्क्रीज होत असते. काय इन्क्रीज होते तर लंग्स आहेत तुमचे हे प्रॉपरली काम करत नाहीत. CO2 रिमूव्हलला डिस्टर्बन्स येतो. मोर CO2 तुमच्या ब्लडमध्ये राहतो अँड इट क्रिएट द ॲसिडिक एन्व्हायरमेंट इन युअर ब्लड अँड दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द ॲसिडॉसिस. त्या कंडिशनला ॲसिडॉसिस असं म्हणतात. देन समजा आता तुमचा ब्लडचा pH किती असतो ब्लडचा तुमचा pH आहे तो 7.4 असतो. मग आता तो pH आहे तो तुमचा 3, 4 असा जर झाला 5 असा जर झाला तेव्हा ते काय होतं त्या कंडिशनला ॲसिडॉसिस असं म्हटलं जातं. देन जेव्हा आता एक्सेस CO2 तुमच्यामधून बाहेर पडत असेल त्याला हायपर व्हेंटिलेशन म्हणतात. मीन्स तुमच्या लंग्समधून खूप जास्त प्रमाणात CO2 बाहेर पडत असेल त्याला एक्सेस CO2 बाहेर पडणं असं बोलतात आणि त्याला काय बोलतात हायपर व्हेंटिलेशन असं बोलतात. त्यावेळेला काय होतं तुमच्या ब्लडमधून CO2 आहे हा जास्त प्रमाणात बाहेर पडतो. नॉर्मल जी लेवल आहे ही नॉर्मलची लेवल डिक्रीज होत असते आणि इथे काय होतं जास्त प्रमाणात काय होतं आहे तुमचं CO2 तुमच्यामधून बाहेर पडतो आहे खूप जास्त प्रमाणात तुमच्यामधून बाहेर पडतो आहे. मग तिथे काय करतो तुम्हाला बेस आहे हा बेस इथे काय करेल परत डॉमिनेट करत असतो. बेस तुम्हाला मीन्स अल्कोलॉसिस होत असतं. इथे जास्त प्रमाणात CO2 काय होतो आहे बाहेर पडतो आहे तिथे मग काय म्हणतात त्या कंडिशनला अल्कोलॉसिस असं म्हटलं जातं.
ह्या दोन आहेत ॲसिडॉसिस अल्कलॉसिस. देन नंतर तुम्हाला एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपी, हा तुम्हाला चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये मग आपण हे ॲसिडॉसिस अल्कलॉसिस काय आहे हे तुम्हाला तिथे इन डिटेल शिकायचं आहे. देन सी मीन्स वेन CO2 मीन्स 5 to 7% ऑफ द CO2 इज ॲडेड इन द ऑक्सिजन अँड इट इज यूज इन द कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग, मॉर्फिन पॉयझनिंग अँड इन द डिप्रेसंट पॉयझनिंग्समध्ये सुद्धा हा वापरला जातो. देन सी ड्राय आईस मीन्स सॉलिड CO2 इट इज यूज टू प्रिपेअर द ड्राय आईस मीन्स ड्राय आईस सॉलिड CO2 जो काही आहे त्याला ड्राय आईस असं म्हटलं जातं. तो ड्राय आईस जो काही आहे विच इज यूज इन द मायनर सर्जिकल ऑपरेशन्स फॉर डिस्ट्रॉईंग द टिश्यू. सर्जिकल ऑपरेशन्समध्ये यूज केला जातो ड्राय आईस. सॉलिड CO2 आहे त्याला ड्राय आईस म्हणतात आणि दॅट ड्राय आईस इज मोर स्टेबल अँड इट इज हॅविंग द पुअर थर्मल कंडक्टिव्हिटी. सो इट इज मोर स्टेबल. पुअर थर्मल कंडक्टिव्हिटी असते त्याच्यामुळे तो काय असतो तर जास्त स्टेबल असतो. सो दिस ड्राय आईस इज यूज इन द मायनर सर्जिकल ऑपरेशन्समध्ये यूज केला जातो फॉर डिस्ट्रॉईंग द टिश्यू. देन मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही जे थम्सअप पिता, स्प्राईट पिता, सोडा पिता, कोको कोला पिता त्या बॉटलमध्ये पण काय असतो CO2 हा असतो. मीन्स इट इज वाईडली यूज इन द बिवरेज इंडस्ट्री फॉर प्रिपरेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सॉफ्ट ड्रिंक्स. ही सगळी जी आहेत मीन्स थम्सअप आहे, पेप्सी आहे, कोको कोला आहे, देन स्प्राईट आहे, ऑल दीज आर वॉट ही काय आहेत सॉफ्ट ड्रिंक्स असतात ही सगळी. सो ह्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये सुद्धा मीन्स फॉर द कॉन्सन्ट्रेटेड सॉफ्ट ड्रिंक्स प्रिपेअर करण्यासाठी यूज केला जातो. इज मीन्स बिवरेज इंडस्ट्री. त्याला मीन्स ही सॉफ्ट ड्रिंक्स जे बनवण्याच्या ज्या कंपन्या असतात सगळ्या त्यांना बिवरेजेस असं म्हटलं जातं. सो इट इज यूज इन द बिवरेज इंडस्ट्री फॉर प्रिपरेशन ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड सॉफ्ट ड्रिंक्स. देन इट इज ऑल्सो यूज टू डिस्प्लेस एअर इन सम पॅरेंट्रल प्रिपरेशन्समध्ये सुद्धा. पॅरेंट्रल प्रिपरेशन्स म्हणजे कोणती सगळी जी तुमची इंजेक्शन्स येतात, TTचं इंजेक्शन्स असेल, त्याच्यानंतर डायबेटिकची इंजेक्शन्स असतील किंवा जी ॲम्प्युलमध्ये जी काही सगळी इंजेक्शन्स येतात ती पॅरेंट्रल प्रिपरेशन्स आहेत. सो इट इज यूज टू डिस्प्लेस एअर इन द पॅरेंट्रल प्रिपरेशन्समध्ये यूज केला जातो. अँड सी along with this dry ice जो काही आहे means solid CO2 it is used in the skin diseases like acne means that is pimples, eczema, then psoriasis हे स्किन डिसीजेस आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा सॉलिड CO2 आहे. मीन्स सॉलिड CO2 म्हणजे काय तर ड्राय आईस आहे हा यूज केला जातो. देन दिस CO2 इज ऑल्सो द पोटंट एजंट फॉर इन्क्रीजिंग द सेरेब्रल ब्लड फ्लो. तुमच्या ब्रेनमध्ये ब्लड फ्लो जो काही आहे ओके तो इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा CO2 आहे हा CO2 यूज केला जातो. हे काय आहेत CO2चे सिम्पल यूजेस आहेत. रेस्पायरेटरी स्टिम्युलंट आहे. इट स्टिम्युलेट्स द रेस्पायरेटरी सेंटर. देन means CO2 is added in the oxygen and it is used in the carbon monoxide poisoning, morphine poisoning. Then it is also used to means in the treatment of the drug addiction. Then it is used for means this dry ice it is used in the minor surgeries for destroying the tissues. Then beverage industries are uses this CO2 for preparation of the concentrated soft drinks. Then it is also used to displace the air also. Then is dry ice is used in the treatment of the skin diseases like acne, eczema and psoriasis. Then CO2 is also an potent agent for increasing the cerebral blood flow. cerebral blood flow increase करण्यासाठी हा काय आहे पोटंट एजंट सुद्धा आहे. सो हे काय आहेत CO2चे यूजेस आहेत, ॲक्शन्स आणि यूजेस आहेत. अँड अलॉंग विथ दॅट सी ओरली जेव्हा तुम्ही आता कुठलाही कार्बोनेट घेता दॅट टाईम वॉट इट प्रमोट करतं ते ॲब्झॉर्प्शन थ्रू द म्युकस मेम्ब्रेन. मीन्स CO2 तुम्ही जर आता ओरली घेतला तेव्हा जे कार्बोनेट जे काही आहेत Na2CO3 आहे ते तुमच्या ब्लड फ्लोमध्ये जातात, तिथून किडनीमध्ये जातात, किडनीतून ते फिल्टर होतात आणि फिल्टर होऊन थ्रू युरिन ते बाहेर पडले जातात. मीन्स ही जेव्हा ह्या केसमध्ये युरिनचा बॅलन्स जो काही आहे
सी ह्या केसमध्ये जेव्हा युरिनचा बॅलन्स आहे, ह्या युरिनचा बॅलन्स मीन्स युरिनचा व्हॉल्यूम आहे, हा युरिनचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, त्या केसला डाययुरेसिस असं म्हटलं जातं. ओके, मीन्स वेन यू आर टेकिंग, आता कार्बोनेट जे काही आहेत, मीन्स आता तुम्ही हे घेत असता इनो घेत असता. ओके, सो इनो हे काय आहे, कार्बोनेट मीन्स कार्बन डायऑक्साईड वेन गिवन ओरली ॲज अ सोल्युशन और ॲज अ कार्बोनेट और बायकार्बोनेट, इट प्रमोट्स द absorption of the liquids by mucous membranes. मीन्स इथे काय होत असतं, CO2 जो काही आहे ओरली तुम्ही घेतला, आता कार्बोनेट येतं, तुम्ही हे घेता मीन्स सोडियम बायकार्बोनेट इनो थ्रू घेता, तेव्हा ते काय होतं, ब्लड फ्लोमध्ये जातं, त्याच्यानंतर मग तिथून ते किडनीमध्ये जातं, तिथे ॲब्झॉर्ब मीन्स ब्लड फ्लोमध्ये तिथून ॲब्झॉर्ब झाल्यानंतर किडनीमध्ये जातं, मग किडनी ते काय करते, फिल्टर करत असते आणि मग थ्रू युरिन मग ते पास होत असतं. समजा इथे काय झालं, युरिन व्हॉल्यूमचा जो आहे, युरिन व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, त्या कंडिशनला डाययुरेसिस असं म्हणतात. देन इट मीन्स CO2 ऑल्सो रेग्युलेट द ॲसिड बेस बॅलन्स इन द बॉडी अँड टिश्यू. हे त्याचे युजेस आहेत. अँड इट इज असेड बाय गॅसोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन. गॅसोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशनने हे करता. आता CO2 आहे, हे बघा, हे काय आहे, मेटॅलिक ग्रे सिलेंडर्स आहेत. ह्या ग्रे सिलेंडरमध्ये CO2 आहे, हा काय केला जातो, स्टोअर केला जातो. हे बघा, मेटॅलिक ग्रे सिलेंडरमध्ये, आणि हे बघा इथे त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं CO2 ह्याच्यामध्ये आहे ते. स्टोरेज अँड लेबलिंग, इट इज स्टोअर्ड इन द मेटॅलिक ग्रे सिलेंडर. कुठे स्टोअर करतात, हा मेटॅलिक ग्रे सिलेंडरमध्ये स्टोअर करत असतात. देन दीज मीन्स त्याच्यावरती, त्या सिलेंडरवरती काय असलं पाहिजे, इट शुड बी मेन्शन देअर दॅट मीन्स त्याच्यावरती द मीन्स कार्बन डायऑक्साईड फॉर इन्हेलेशन, इट शुड बी स्टोअर्ड इन द मेटल सिलेंडर विच आर डिझाईन टू होल्ड द कॉम्प्रेस्ड गॅसेस ॲट कूल बट मीन्स टेम्परेचर शुड नॉट एक्सीड above 31 degree centigrade. Then this whole of the cylinder is should be painted grey, and name of the gas or the chemical symbol CO2 should be stenciled in a paint on the shoulder of the cylinder. ओके, हे काय करायचं, इथे त्याचं नाव आहे ते मेन्शन करायचं. देन नेम और केमिकल सिम्बॉल शुड बी क्लिअरली अँड इंडिलिबली स्टॅम्प्टेड ऑन दी सिलेंड्रिकल व्हाल्व. मीन्स त्याचं नाव जे काही आहे, दॅट शुड बी नेम ऑफ दॅट मीन्स गॅस, दॅट शुड बी क्लिअरली मेन्शन तिथे केलेलं पाहिजे. अँड ते स्टोअर कशामध्ये केले जातात, मेटल सिलेंडर्समध्ये. ओके, मीन्स कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर इन्हेलेशन, इट शुड बी स्टोअर्ड इन द मेटल सिलेंडर्स ॲट कूल बट शुड नॉट एक्सीड द टेम्परेचर अबव 31 degree centigrade. Then see, this cylinder should be painted grey, and this name of the gas or chemical symbol CO2 should be stencils in paint on the shoulder of the cylinder. Then see, name or this chemical symbol should be clearly and indelibly stamped on this cylinder valve. वरती तो नेम आहे ते स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असलं पाहिजे. सो दिस इज अबाउट स्टोरेज अँड लेबलिंग. हे काय आहे, CO2चं स्टोरेज आणि लेबलिंग आहे. सो आज आपण कोणता गॅस बघितला, CO2 गॅस बघितला. CO2 गॅस, त्याचा फॉर्म्युला CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. प्रिपरेशन मेथड, 3 मेथड आहेत प्रिपरेशनच्या. फर्स्ट काय आहे, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन असतो ते जेव्हा हीट बर्न केले जातात तेव्हा विथ ऑक्सिजनसोबत जेव्हा ती कंपाऊंड बर्न केली जातात तेव्हा तिथे CO2 फॉर्म होतो. देन कॅल्शियम कार्बोनेट जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्ट केलं जातं तेव्हा तिथे काय फॉर्म होतं, कॅल्शियम क्लोराईड, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड तिथे फॉर्म होत असतो वेन कार्बोनेट इज ट्रीटेड विथ ॲसिड. देन कॅल्शियम कार्बोनेट और सोडियम कार्बोनेट जेव्हा हीट केले जातात तेव्हा तिथे कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. दोन्ही कंपाऊंड जेव्हा हीट केली जातात तेव्हा.
देन आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. सी गॅस आहे हा, इट्स अ कलरलेस ओडरलेस गॅस आहे हा, इट डज नॉट सपोर्ट द कंबशन. देन केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या टोटल आपण 3. जेव्हा CO2 Mg सोबत मॅग्नेशियमसोबत जेव्हा बर्न केला जातो त्यावेळेला काय फॉर्म होतं, कार्बनमध्ये काय होतं, तो रिड्यूस होतो आणि मेटल ऑक्साईड MgO हे मेटल ऑक्साईड इथे फॉर्म होतं. देन वेन दिस CO2 गॅस इज पास ओव्हर लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणजे काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हे काय आहे, लाईम वॉटर आहे. तिथे काय फॉर्म होतं, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 तिथे फॉर्म होत असतो. वेन दिस गॅस इज पास इन अ सोल्युशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट मीन्स CO2 गॅस जो काही आहे तो जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटमधून पास केला जातो, दॅट टाईम वॉट हॅपन, अ मिल्की व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ द कॅल्शियम बायकार्बोनेट इज फॉर्म ओव्हर हिअर. देन वी हॅड सीन इट्स ॲक्शन आणि युजेस काय आहेत त्याचे. रेस्पिरेटरी स्टिम्युलंट आहे. देन ड्राय आईस जो काही आहे विच इज यूज इन द ट्रीटमेंट मीन्स विच इज यूज फॉर द सर्जरीज ऑल्सो. देन पॉयझनिंगमध्ये यूज केले जातात. देन ड्रग ॲडिक्शन स्टॉप करण्यासाठी यूज केले जातात. देन बिवरेज इंडस्ट्री युजेस इट, पॅरेंटल प्रिपरेशन्समध्ये सुद्धा यूज केले जातात. देन असे गॅसोमेट्रिक टाईपचं टायट्रेशन आहे हे. देन वी हॅड सीन इट स्टोरेज आणि लेबलिंग काय आहे ते आपण बघितलं. स्टोअर्ड इन वॉट, मेटल सिलेंडर्स, देन ग्रे सिलेंडर्समध्ये स्टोअर केला जातो. आणि ॲट मीन्स होल ऑफ द दिस मीन्स मेटल सिलेंडर हा स्टोअर्ड ॲट अ कूल टेम्परेचर, बट दॅट टेम्परेचर डज नॉट एक्सीड अबव 31 डिग्री सेंटीग्रेड. मीन्स जिथे आपण CO2 गॅस आहे हा स्टोअर करणार तिथलं टेम्परेचर हे 31 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त असता कामा नाही आहे. ओके, सो दिस इज अबाउट कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट लेक्चर वी विल सी नायट्रस ऑक्साईड, N2O अँड ऑक्सिजन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंपाऊंड्स आहेत ती बघूया. सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. जर कोणाला काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमध्ये तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक्यू. हॅपी लर्निंग.